पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण त्या 30,000 असतील आणि जर करता आता पेसाचा जर करता आपण विषय घेतला आणि ह्या बंद केलेल्या शाळा पुन्हा अजून सुद्धा जागा वाढून येण्याची शक्यता आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून का होणार 100% जागा वाढणार आहे त्यामध्ये. सर म्हणजे नंतरचा एक प्रश्न होता सर याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करते जागेबाबतीमध्ये. याच्या संदर्भात शिक्षण विभागाने सुद्धा जो आकडा दिला होता जवळपास 40-45,000. तुम्ही विचार करा आतापर्यंत येस. फुगवटा आहे ना आपल्याकडे मार्क्सचा, म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स आहेत हां. त्यांचा फुगवटा आहे. त्यांना प्रत्येकाला शिक्षक भरतीमध्ये यायचं नाहीये. त्यामुळे अगदी इथं 70-80 ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा होप्स ठेवायला हरकत नाही. पण हे प्रिफरन्सचं येस, थोडंसं येस, पुढं येस. आहे. व्यवस्थित जर सिलेक्शन केलं ना सर, तर आज ह्या भरतीमध्ये बरेच उमेदवारांचं कल्याण होऊ शकतं आणि याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. पहिल्यापासून अगदी कोण सांगते 9,000 जागा येणार, कोण सांगते जागा नाही आहेत, सरपंचाला निवेदन द्या, झेडपीला निवेदन द्या, इथं आंदोलन करा, तिथं आंदोलन करा. कधीही आपण असं केलेलं नाहीये. पण सर गरज पडली ना, नक्की आपण जिथं गरजेचं आहे त्यासाठी मैदानात सुद्धा उतरू. आपल्या टीमच्या माध्यमातून. 100% पण मित्रांनो जागेसंदर्भात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. 100% तुमचं काम होणार आहे. ज्या आशेने तुम्ही हे लाईव्ह पाहताय, ज्या आशेने तुम्ही आज आमच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून बघताय, तुमच्या नक्कीच ज्या आशा आहेत त्या युनिव्हर्स सुद्धा ऐकतंय आणि जागा सुद्धा भरपूर येतील. आतापर्यंत जेवढी भरती झालेली नाही, त्याच्या पुढे जाऊन ही भरती होणार आहे आणि आता पोर्टल भरतीला गती आली. हे अतिशय महत्वाचं आहे. गती आली म्हणजे काय? काहीही झालं तरी मे महिन्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देण्याचं शालेय शिक्षण विभागाचं सध्याचं अपडेट आहे आणि जून महिन्यामध्ये पहिल्या येस. टप्प्यामध्ये लागणारा उमेदवार शाळेवरती जॉइन होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी दिवाळी उजळू शकते, वेळ लागू शकतो. विथ इंटरव्ह्यूच्या राउंडला सुद्धा वेळ लागू शकतो. ह्या गोष्टी जरी आता एक 2-3 महिन्यामध्ये खूप चेंजेस होतील आणि याचसाठी मित्रांनो गरज आहे ती म्हणजे तुम्ही सकारात्मक राहायची आणि म्हणूनच तुमच्या स्वप्नपूर्तींना साथ देण्यासाठी आपण टीचर्स हेल्पलाईन सुद्धा घेऊन आलेलो आहोत. सोबत तुम्ही आहात म्हणूनच हे शक्य होतंय. नक्कीच जागा येतील त्याच्याबद्दल कुणी टेन्शन घेऊ नका. ओके मॅडम. त्यानंतर काहींनी विचारलंय, की शिक्षण सेवक पद रद्द होईल का? किंवा मानधन त्यांचं वाढून मिळेल का? सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण सेवकांसाठी 24,000, 26,000 आणि 28,000 हा स्लॅब पाडण्यात येत आहे, येणार आहे, अशा पद्धतीची एक इंटर्नल बातमी आहे. याचाच अर्थ शिक्षण सेवक पदाचा कालावधी कमी होणार नाही, तर त्यांचं मानधन थोडं पर स्टेपला 8,000 न वाढवायचा असा एक मानस त्यांचा दिसतो. लेट अस होप फॉर द गुड. येस, शिक्षण सेवकांसाठी खूप अतिशय महत्वाची सर बातमी सांगितलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती, WhatsApp युनिव्हर्सिटीवरती हा मेसेज फिरत होताच, की मंत्रालयामध्ये काय हालचाली चाललेल्या आहेत का? त्याच्यावरती काय डिसिजन घेतला जाणार आहे का? आणि याच्या संदर्भातलं त्यांचं मानधन वाढवायचं शालेय शिक्षण विभागाने ठरवलेलं आहे. शिक्षण सेवकांची याचिका सुद्धा एक लास्ट फेजमध्ये आहे. तिथून जर निर्णय आला तर शिक्षण सेवक पे ऑफ होईल हे सगळं मान्य असलं तरी सध्या मात्र शिक्षण विभाग शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये किती पॉझिटिव्ह आहे ते तुम्ही पाहिलंच असेल. त्यांना शिक्षण सेवक म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये आता जॉइन होणार आहेत. ते सुद्धा त्यांना त्याचा लाभ देतच आहेत आणि आता मात्र त्यांचा मानधन वाढण्याचा विचार आहे. तुम्ही जो आकडा सांगितलेला आहे त्याच्यानुसार जर शिक्षण सेवकांचं खरंच जर मानधन वाढलं तर फुलना फुलाची पाकळी म्हणून कोर्टाचा निर्णय येईपर्यंत त्यांना नक्कीच हा दिलासा मिळणार आहे. याच्या पुढच्या अपडेटसाठी आणि खरंच याच्यावरती काम होण्यासाठी सर मला असं वाटतं, की आपण या शिक्षण सेवकांसाठी, या शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या शिक्षकांसाठी 1-2 दिवसासाठी आपण आंदोलन करायला हवं. ते मुंबईत असो, ते पुण्यात असो, आपण एक दिवशी तरी याच्यावरती काही ना काहीतरी एक सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा. याच्यासाठी करायला हवं. मॅडम मॅडम आंदोलन करण्याबद्दल आमचं कधीही ना नाही आहे. पण हे WhatsApp युनिव्हर्सिटी आणि YouTube युनिव्हर्सिटी घरात बसून जर करता हे युद्ध जिंकतो म्हणत असतील, तर ते पॉसिबल नाही आहे. शिव युनिटी फाउंडेशनच्या पाठीशी हे भक्कमपणे उभा राहण्याचे ॲश्युरन्सी जर करता यांच्याकडून असतील, तर 100% एक नाही तर एका महिन्यामध्ये 30 आंदोलनं आपण उभा करूया. एक्झॅक्टली. बट स्टिल सर होपिंग फॉर द बेस्ट बेसिकली फॉर द शिक्षण सेवक. म्हणजे खूप चांगली बातमी आहे. याच्यावरती काम व्हायला हवं आणि तुम्हाला माहितीये मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हा शिक्षकांचा नव्हे, शिक्षक भरतीचा इतिहास आहे. आपण त्याच्याचमधून 2022 चे अभियोग्यता गेले, 2017 चे गेले, शिक्षक म्हणून जॉइन झाले. परंतु आपण लढूया